न खाणारे देखील आवडीने खातील अशी आज आपण बनवणार आहोत तोंडलीची सुकी भाजी। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर इथे मी पाव किलो तोंडली घेतलेली आहे। तोंडली आपल्याला धुवून स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि तोंडली इथे मी कोवळी तोंडली घेतलेली आहे, जास्त मोठी तोंडली घ्यायची नाही आपल्याला। त्यानंतर ती तोंडली जी आहे त्या आपल्याला कापून घ्यायची आहे। त्याच्या मागचं पुढचं जे देठ आहे ते आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि आपल्याला उभ्या ज्या तोंडल्या आहेत त्या व्यवस्थित चिरून घ्यायच्या आहे। उभ्या आपल्याला बारीक एका तोंडलीचे आपण 6 भाग केलेले आहेत। अशा प्रकारे आपल्याला सर्व जी तोंडली आहे ती कट करून घ्यायची आहे। तर इथे मी सर्व तोंडली जी आहे ती कट करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला मीडियम साईजचे 3 कांदे घ्यायचे। कांदे सुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहे। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सबस्क्राइब केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल। त्यानंतर आपल्याला दुसरीकडे गॅसवर कढई ठेवायची आहे। त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये चिरलेली तोंडली टाकायची आहे व ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे। तर परतल्यानंतर आपली जी तोंडली आहे ती चिकट होणार नाही। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवल्यानंतर जी तोंडली आहे ती आपली लवकर शिजेल व मऊ होईल। तर इथे 1 मिनिट झालेला आहे। आपली जी तोंडली आहे ती मऊ झालेली आहे। त्यानंतर आपल्याला ती भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। दुसरीकडे आपल्याला वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे, अर्धा टोमॅटो टाकायचा आहे चिरलेला। हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरच्या मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। तर दुसरीकडे आपल्याला कढईमध्ये 3 चमचे तेल टाकायचं आहे। त्यामध्ये आपल्याला जिरे मोहरी टाकायची आहे अर्धा चमचा, ते व्यवस्थित तडतडून द्यायचं आहे। तर ते तडतडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे, तुम्ही ते बघू शकता। तर तुम्ही यामध्ये अजून सुद्धा यामध्ये खोबरं सुद्धा ॲड करू शकतात। तर आपल्याला जो कांदा आहे तो गोल्डन कलर येईपर्यंतच आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे। तर इथे आपला कांदा शिजलेला आहे, त्याला मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे। तर त्यामध्ये आपल्याला आपण जे वाटण केलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ते आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे की जेणेकरून आपले कांदे आणि मसाला एकत्र येईल। तर इथे सर्व दोन्ही शिजलेले आहे, त्याला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे। त्यानंतर आपल्याला आवडीनुसार त्यामध्ये मसाले घालायचे आहे। तर इथे मी घरगुती काळा मसाला घातलेला आहे 1 चमचा, त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे। आता हे सर्व मसाले आपल्याला हलवून घ्यायचे आहे, म्हणजे परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण बारीक चिरलेली तोंडली आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे। तर इथे मी तोंडली टाकलेली आहे, ती सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे की जेणेकरून आपला जो मसाला आहे तो तोंडलीला पूर्णपणे लागेल। अशा प्रकारे ते आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। इथे मी सर्व मसाला आणि तोंडली आपली परतून घेतलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला परत परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्यावर झाकण ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला ताटामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे। आपल्याला इथे सुकी भाजी करायची म्हणून आपण अर्धा ग्लास पाणी टाकत आहोत। त्यानंतर पाणी ते गरम झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला तोंडलीच्या भाजीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। तुम्ही तोंडलीची भाजी वाफेवर सुद्धा शिजवू शकतात। ती व्यवस्थित हलवून घ्यायची आहे कोथिंबीर टाकल्यानंतर। त्यानंतर चवीनुसार आपल्याला कस्तुरी मेथी टाकायची आहे। कस्तुरी मेथीने आपल्या भाजीला उत्तम अशी चव येते। त्यानंतर आपल्याला ही सर्व भाजी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे। परतल्यानंतर आपण जे ताटामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी केलेलं आहे ते आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे। पाणी टाकल्यानंतर आपल्याला ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं पाणी आणि मसाला आणि तोंडली व्यवस्थित एकत्र होईल। तर इथे मी परतून घेत आहे। परतल्यानंतर आपल्याला त्यावर अर्धं झाकण ठेवायचं आहे। आपल्याला झाकण पूर्ण ठेवायचं नाही आहे, आपल्याला अर्धंच झाकण ठेवायचं आहे 5 मिनिटासाठी। तर 5 मिनिट झालेले आहे। आपली जी तोंडलीची भाजी आहे ती त्यामधील पाणी सर्व आटलेलं आहे थोडंसं, तरी पण आपण परत एकदा 1 मिनिटासाठी आपण परत झाकण ठेवणार आहोत। तर 1 मिनिट झालेला आहे। तर तयार आहे आपली सुकी तोंडलीची भाजी। तर तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।